आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। 2025च्या त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार यांनी भाजपवर बहुमतानं विजय मिळवलाय। शिवसेना शिंदे गटाचे 6 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 8 सदस्य निवडून आलेत। याचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2026 ला नगर परिषदेच्या प्रांगणात पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी त्र्यंबकेश्वर वासियांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी किकवी धरणाच्या कामाला चालना देण्यात येईल आणि त्या धरणाचे पाणी उपलब्ध केले जाईल। तसेच येथील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, क्रीडांगण, अभ्यासिका या नगरी सुविधांसह रोजगार या गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले। कुंभमेळ्याची विकास कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी साधू महंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत लाभणार असल्याचेही जाहीर केले आणि नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार आणि सर्व नगरसेवकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। नवनिर्वाचित आमदार हिरामण खोसकर यांच्यासह संपत सकाळे, विष्णुपंत म्हैसधुणे, सत्यप्रिय शुक्ल, सागर उजे, स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नवनिर्वाचित नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी त्र्यंबकेश्वर वासियांचे जाहीर आभार व्यक्त केले आणि शहरात आपण कोणतीही तोडफोड होऊ देणार नाही, कोणीही विस्थापित होईल असे काम करणार नाही। शहरासाठी उद्यान, क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, जिल्हा परिषद शाळा, इंग्रजी माध्यमांची शाळा, पाणी पुरवठा योजना सक्षम करणे, तलावांचे सुशोभीकरण यावर भर देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। यासाठी दादा भुसे यांनी सहकार्य करावे अशी या प्रसंगी विनंती केली। कार्यक्रमात साधू महंत, माजी आमदार निर्मला गावित तसेच विलास शिंदे, सचिन दीक्षित, नितीन पवार, भूषण अडसरे, रवींद्र सोनवणे, बहिरू मुळाने, नितीन पवार, समाधान बोडके, विनायक माळेकर, सर्व नगरसेवक, शिंदे गटाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, संघ पदाधिकारी आणि महिलांची विशेष उपस्थिती मोठ्या संख्येने होती। आणि वाघोजी भांगरे सर्व महापुरुषांना मी वंदन करते सर्वप्रथम आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे जे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्यावर विश्वास दाखवला की ताई रडायचं नाही, लढायचं। एक संधी गेली म्हणून काय झालं, दुसरी संधी आहे तुझ्याकडे, आणि असे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्यावर विश्वास दाखवला आणि शेवटच्या मिनिटाला मला जो एबी फॉर्म आणून दिला आणि माझ्यावर विश्वास दाखवला की तुला लढायचे, असे आपले सर्वांचे लाडके मंत्री दादासाहेब भुसे नंतर उपस्थित आमचे गुरुवर्य भगवान बाबा, त्याचप्रमाणे आमचे गुरु पुजारी बाबा, सर्व संत महंत, इथे जमलेले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि सर्वप्रथम तुम्ही माझ्यासाठी आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले संपूर्ण नगरीचे बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी तुम्हाला मानाचा नमस्कार आणि मुजरा करते। काय बोलावा गैवारून येतं, खरोखर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा क्षण मी या ठिकाणी उपभोगते आहे आणि बघत आहे। काळाने खूप सारे आव्हान माझ्या पुढे दिले होते, परंतु एक आव्हान स्वीकारत मी माझी लढाई लढली आणि त्या लढाईमध्ये मला जो सपोर्ट केला आणि माझे सर्व माझे मिस्टर रवी सोनवणे, त्याचप्रमाणे भाऊ म्हणून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलेले सत्यदादा शुक्ल, भूषण वाडसरे, नेहमी जसा भाऊ गेल्यापासून आजपर्यंत जो म्हणतो मी सख्खा भाऊ आहे तुमचा, असे माझे छोटू भाऊ पवार, इथे जमलेले सर्व माझे तुंगार फॅमिली, प्रशांत भाऊ तुंगार, पिंटू भाऊ तुंगार, प्रदीप तुंगार, आदित्य, आणि सर्वांच्या आशीर्वादाने, यादव काकांच्या आशीर्वादाने, धनु भाऊ तुंगारच्या आशीर्वादाने त्याची इच्छा होती शिवसेना पक्ष हा पुढे असावा आणि खरोखर त्याचे स्वप्न होतं। आज ते स्वप्न मी ते पूर्ण करू शकली, त्याच्यासाठी मी सर्व माझे माय बाप जनतेचे मी आभारी आहे। समांतर ज्या योजनांचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळवून देण्याच्यासाठी पण आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल। मला वाटतं की काही
तुम्ही भाग्यवान आहात. जसं आदरणीय महंत बाबांनी सांगितलं की कुंभमेळ्याच्या या पवित्र कालावधीमध्ये तुम्हा सर्व नगरसेवक महोदयांना सुद्धा या ठिकाणी जनता जनार्दनाने आशीर्वाद देऊन जबाबदारी दिलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की येणारा कुंभमेळा हा नुसतं भारत पुरता मर्यादित नाही, तर जगाच्या पाठीवरचे भाविक या आपल्या शहरामध्ये दाखल होणार आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर आपल्या या त्र्यंबकेश्वर नगरीचं नाव मोठं कसं करता येईल त्या दृष्टिकोनातनं आपण सर्वजण मिळून सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेत त्यांच्या सोबत त्यांना घेत मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम उभं करायचं आहे. परत एकदा मी आदरणीय नगराध्यक्षाताई त्रिवेणीताई तुंगारजी, सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय, या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून मी आपल्या नागरिकांना पण विनंती आवाहन करेन की आपल्या सुद्धा सहकार्याची त्या ठिकाणी अपेक्षा त्या ठिकाणी असणार आहे. आपल्या सूचनांचं त्या ठिकाणी निश्चितपणे स्वागत केलं जाईल. ज्या ज्या वॉर्डमध्ये काय काय कामं आपल्याला अपेक्षित आहेत, ऑलरेडी नगराध्यक्षतांशी चर्चा झालेली आहे. तुमच्या प्रभागातील वॉर्डमधील जे काही काम तुम्हाला अपेक्षित आहेत त्या विकास कामांची प्राधान्यक्रमाने, कारण एकाच वेळेस सगळ्याच गोष्टी होतील असा दावा असणार नाही, परंतु प्राधान्यक्रमाने कोणती कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे याची यादी प्रत्येक त्या भागातल्या नगरसेवकांकडनं आपण त्या ठिकाणी घेऊ आणि याचा एक विकासाचा आराखडा तयार करून मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पुढे मार्गक्रमण केलं जाईल. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. मी आपल्याला अस्वस्थ करतो. आता कोणाच्याही प्रतिनिधी पांडुरंग दोंदे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक.